नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर सारंगधर नगरीचे आराध्य दैवत भगवान श्री बालाजी मंदिरामध्ये माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या निधीमधून विकास कामे सुरू आहेत। या संदर्भात मेहकर शहरातील सुप्रसिद्ध व नामवंत असे व्यापारी राजूभाऊ जयस्वाल यांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला खास मुलाखत देऊन विविध विषयांवर चर्चा केली। यावेळी राजूभाऊ जयस्वाल म्हणाले की माजी आमदार संजय रायमुलकर साहेबांमुळेच बालाजी मंदिरातला विकास होऊ शकला। येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी नक्कीच सोयीसुविधा मिळणार आहेत। संरक्षण भिंतीमुळे बालाजी मंदिराचा फार मोठा फायदा झाला असून नाहीतर ती भिंत ढासळत चालली होती व भविष्यात या ठिकाणी अतिक्रमण सुद्धा होण्याची दाट शक्यता होती। मात्र जी बालाजी मंदिराची हक्काची जागा आहे ती आता या संरक्षण भिंतीमुळे मंदिराच्या ताब्यात आली आहे। तर अजूनही मोठ्या प्रमाणात बालाजी मंदिरात यापुढे सुद्धा विकास होणार आहे। याचबरोबर माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी मेहकर शहरातही मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत। विविध वॉर्डात रस्ते, नाले, वॉल कंपाऊंड यासह मूलभूत सुविधा देण्याचं काम सुरू आहे। नगरपालिकेच्या दृष्टीने राजूभाऊ जयस्वाल यांना नगराध्यक्ष पदासाठी विचारलं असता त्यांनी सांगितलं की सध्या शिवसेनेकडून म्हणजेच महायुतीकडून अजय भाऊ उमाळकर व सुरेश तात्या वाळूकर ही दोन्हीच नावं सध्या चर्चेमध्ये असून या दोघांचेही शहरामध्ये सर्वच लोकांशी चांगले संबंध आहेत। लोकांच्या सुखदुःखात अडीअडचणीत हे दोघेही धावून जात असतात। त्यामुळे ही दोन नावे सध्या चर्चेत असल्याचे राजूभाऊ यांनी सांगितले। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपल्यासोबत मानसी दुकानचे डिपार्टमेंट आहे, मानसी डिपार्टमेंटचे राजूभाऊ जयस्वाल आहेत। ते व्यापारी आहेत। ते एक हिंदू संस्कृतीचं धार्मिक जपणूक करण्याचं काम किंवा त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात। सर्व जाती धर्माच्या लोकांशी, राजकीय लोकांशी, व्यापाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध येतात। एक चांगलं व्यक्तिमत्व आहे मेहकरमधलं। आपण बालाजी मंदिराबद्दल आणि शहराबद्दल काही गोष्टी त्यांच्यासोबत बोलूया। राजूभाऊ, तुमचं विदर्भ सत्य चॅनलमध्ये स्वागत आहे। नमस्कार। नुकताच बालाजी उत्सव साजरा झाला हो, आणि तुम्ही त्या उत्सवामध्ये अगदी मेहनतीनं भावनेनं चांगल्या भावनेनं काम केलं। उत्सवाला दरवर्षी चांगली म्हणजे भाविकांचा प्रतिसाद मिळत आहे। याबद्दल काय सांगा? मी साधारणतः एक 15 ते 20 वर्षापासून बालाजी संस्थानच्या कार्यक्रमामध्ये अग्रेसर आहे आणि मागच्या 2 वर्षापासून जे बालाजी संस्थानचा जो भागवत सप्ताह होतो आणि बालाजी उत्सव होतो, त्या बालाजी उत्सवाचा जो शेवटचा महाप्रसाद असतो त्या महाप्रसादाचा कार्यक्रम 2 वर्षापासून माझ्याकडे आलेला आहे। म्हणजे त्यांचं नियोजन, वर्गणी गोळा करणे आणि तिथं सगळं खर्च करून व्यवस्थित वाटप करणे, हे नियोजन करण्याचं काम माझ्याकडे मंदिराच्या संस्थांच्या लोकांनी दिलेलं आहे। तर बालाजी संस्थांमध्ये व्यापारी असोसिएशन पहिले अन्नदान करत होतं, अन्नदानाचा कार्यक्रम होता। तोच अन्नदानाचा कार्यक्रम मी पुढे सरकवला आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात मला लोकांनी सहकार्य केलं आणि वर्गणी देऊन मला खूप म्हणजे प्रेरणा अशी आली की बालाजी संस्थांच्या त्या अन्नदानामध्ये जितकं जास्तीत जास्त लोकांना प्रसाद मिळेल याची म्हणजे कार्यशैली करण्यासाठी मला लोकांनी सुद्धा सहकार्य केलं। सावजी समाजाच्या लोकांनी, मराठी समाजाच्या लोकांनी, इतर समाजाच्या लोकांनी, सर्व समाजाला इतर लोकांनी खूप सहकार्य केलं। त्याच्यामुळे तो बालाजी संस्थांचा जो अन्नदानाचा कार्यक्रम आहे तो खूप चांगल्या रीतीने यावर्षी पार पडला। अशी लोकांची जी मूर्ती आहे ती आशिया खंडात म्हणल्यापेक्षा जगामध्ये सर्वात मोठी उंच मूर्ती आपल्या मेहकरलाच आहे। आणि समृद्धी महामार्ग चालू झाल्यापासून एक भाविकांची गर्दी आपल्या इकडं वाढत आहे। याबद्दल काय सांगाल नेमका? समृद्धी महामार्गामुळे काय झालं की गर्दी वाढत आहे आणि आपल्या सारंग संस्थान, बालाजी संस्थानचं महत्व खूप वाढलं आहे दिवसेंदिवस आणि पर्यायाने खूप म्हणजे लोकांना माहिती होते आपल्या इथली की एवढी मोठी मूर्ती विदर्भात आहे। अगोदर इतकी माहिती नव्हती लोकांना। या समृद्धी महामार्गामुळे लोकांना येण्याची सुविधा वाढल्या आणि त्याच्यामुळे प्रस्त वाढून राहिलं बालाजी मंदिराचं। भाविकांची गर्दी पाहता काही वेळेस भाविकांना एक सुविधा मिळत नव्हत्या मंदिरामध्ये। थोड्याफार एक कार्यक्रम घेण्यासाठी म्हणा, कुठं म्हणा, काही अडचणी किंवा बाजूची जी जागा आहे ती ढासळत चालली होती थोडीफार। एक आमदार, माजी आमदार संजय रायमुलकर साहेब त्यांनी 10-12 कोटी रुपये तिथे दिलेले आहेत एक विकास निधीसाठी आणि काहीतरी वेगवेगळे कामं चालू आहेत। काय सांगाल त्याबद्दल?
आपल्या बालाजी संस्थांमध्ये जी मोकळी जागा राहिली होती, आपले माजी आमदार श्री संजय रायमुलकर साहेब यांनी खूप मोठा निधी आणि तिथे दिलेला आहे. वारकरी आपल्या तिथं त्या संस्थांमध्ये खूप मोठा प्रशस्त एक हॉल दिलेला आहे आणि भिंतीचं काम अजूनही चालू आहे सध्या. तिथे वॉल कंपाऊंड जे म्हणतात, जी बालाजी संस्थांच्या अधिकार क्षेत्रात जी जागा होती ती सर्व जागा आमदार साहेबांच्या निधीमधून तिथून ती पूर्ण होत आहे. सर, शहरामध्ये आमदार साहेबांच्या वतीनं असं एखादं काही कामं चालू आहे का विकासात्मक? कारण तुम्ही शहरामध्ये राहता, हो, सगळ्या लोकांशी तुमचे संबंध आहे, सगळी माहिती आहे तुम्हाला. बरोबर आहे. त्याबद्दल काय सांगता येईल? आमदार साहेबांनी प्रत्येक वार्डामध्ये जनरल मी पाहिले कमी 20 ते 25 वॉल कंपाऊंड दिलेले आहेत. आमच्या टिळनगरमध्ये खूप मोठे वॉल कंपाऊंड दिलेली आहे आणि तिथं आता नाना पार्क सुरू झालेला आहे. आणि कार्यक्रम म्हणजे आमदार साहेबांचा हाताने जे सध्या आपल्या मेहकर मतदारसंघात कामं झाली आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात झाली. त्यांनी इतका निधी महाराष्ट्रात आपल्या मेहकर मतदारसंघात कधीच झालेला नाही, असं मला 40 वर्ष मी बघतोय. एक 2-2.5 महिन्यात 3-4 महिन्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. एक महायुती सरकार घेण्याचे संकेत चालू आहे त्यांचे तसं नियोजन. जर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर काय वाटतं मेहकर शहराचं चित्र तुम्हाला, एक अंदाज? कारण आमदार साहेबांना काही यश आलं नाही, म्हणजे महायुतीला मेहकर मतदारसंघात यश आलं नाही, बरोबर. आणि काय चित्र राहील मग समजा? नाही, पण खासदार साहेबांनी एखादा चांगला सक्षम उमेदवार जर दिला मतदारसंघाला तर आपला मेहकर मतदारसंघ मेहकर शहराला तर निश्चितच खासदार साहेबांनी आमदार साहेबांचा जे नाराजीचा सूर जो सध्या लोकांमध्ये आहे तो निघून जाईल. कोण द्यावा तुम्हाला एक चेहरा शिवसेनेचे वाटते? 2-3 चेहरे असे तुमच्या ध्यानात आहेत का? आमच्या ध्यानात तर एकच आहे, अजय भाऊ उमाळकर आणि दुसरे सुरेश तात्या वाळूकर. या 2 लोकांपैकी कोणाला तरी त्यांनी द्यावा, दोघांपैकी. नंतर वेळ प्रसंगी राजकारणाचं काय घडामोडी सध्या तर हे 2 नाव सध्या, अजय भाऊ उमाळकर आणि सुरेश भाऊ वाळूकर. हे होते राजूभाऊ जयस्वाल आपल्यासोबत. त्यांनी बालाजी मंदिर आणि मेहकर मतदारसंघात किंवा शहरामध्ये झालेला विकास आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या संदर्भात व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन केलं. अजिभाऊ उमाळकर आणि सुरेश तात्या वाळूकर हे 2 चेहरे सध्या आज रोजी तरी समोर आहेत मेहकर नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी. बाकी वेळेवर कशा राजकीय घडामोडी होतात त्यानुसार पुढचं राजकारण घडेल. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.